करी यथाविधी शिवरात्री व्रत करी यथाविधी शिवरात्री व्रत करी यथाविधी शिवरात्री व्रत करी चंदन अक्षता सुखाले
Bye.
शिवरात्री व्रत करी यथाविधी शिवरात्री व्रत करी यथाविधी भावे पूजे आधी शिवलिंग जन्माचे बंधन पुनरागमन नैतिनी एक बिल्वदळ चंदन अक्षदा एक बिल्वदळ चंदन अक्षता पूजन तत्वता सोपे बहु चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नयेतिनी एका जनार्दनी पूजिता साचार
इच्छिले हरिहार पूर्ण करीतो चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नये तेने समचरण सरोजम चांद्रणीलामुदावम जगरणितवाणी मण्डनम मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैवदासं विठ्ठलं चिन्तयामि पणरंगा करो प्रथम दानं वानराणां देशं रघुपति प्रिय भक्तं वादजातं नमामि मस्तक हे पायावरे काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दी प्रेम काही कळा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपम् अजं निर्गुणं निर्विकारं निरीहं चिदाकाशमाकाश वासं भजेऽहं नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपम् शिवरात्रि व्रत करी यथाविधि भावे पूजियादि शिवलिंग चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नये तेने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग दक्षिण काशी असलेले श्री क्षेत्र पैठण निवासी श्रीमंत श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा असून या अभंगाद्वारे श्री एकनाथ महाराज भगवत प्राप्तीची साध्य आणि साधना सांगतात. विडाला दुसऱ्या चरणामध्ये त्या साधनेची परिपाक म्हणजे साधनेची फलश्रुती सांगितलेली आहे.
तिसऱ्या चरणामध्ये साधनेची रीती सांगितलेली आहे आणि चौथ्या चरणामध्ये संपूर्ण साधनेचं साध्य सांगितलेलं आहे. एवढाला अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी श्री क्षेत्र दिग्रस सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये शिवरात्री महोत्सवानिमित्ताने एकत्रित आलेले सर्व भाविक भक्त, माता वर्ग, भगिनी, गेली 4 दिवसापासून या ठिकाणी आपण शिवनाम सप्ताह साजरा करत आहोत. त्यातील ही आजची शिवरात्रीची कीर्तनाची सेवा बहुतांश कालापासून माझ्याकडे सोपवण्यात येते आहे आणि तद्वत आजही ती आदेशान्वये या ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेसाठी येणं झालेलं आहे. पाठीमागे बसलेली जी महानुभाव मंडळी आहे, तरुण मंडळी, तुम्ही थोडंसं पुढे येऊन बसा. बाळासाहेब असं इकडे या ना जरा, माझ्या अशा हाताखाली या, थोडं इकडनं या, सगळे या. मी बोलायचं कोणाबरोबर? या इकडे. तुम्ही सगळे जाणकार श्रोते समोर असले की मग मलाही बोलता येईल. बस बळ. यानंतर आपल्या नियोजित वेळेमध्ये मंदिरामध्ये कोणी दर्शनाला जाऊ नका, मंदिराची घंटा वाजवू नका. या ठिकाणी कीर्तन सुरू झालेलं आहे आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर भगवान परमात्मा मंदिरात राहत नाही. तुम्ही ज्याच्या दर्शनासाठी जाता आहात तो मंदिर सोडून कीर्तनात आलेला असतो. म्हणून ज्या ठिकाणी कथा कीर्तन सुरू असतं याच ठिकाणचं सांगतो असं नाही. कथा काळी आपण कुठेही जाल, ज्या ठिकाणी कथा कीर्तन सुरू आहे, कथा कीर्तन सुरू असताना शेजारी असलेल्या मंदिरामध्ये जाऊ नये, मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ नये. भगवान परमात्मा त्या मंदिरामध्ये राहतच नाही, कारण की परमात्म्याने स्वतः सांगितलेलं आहे की मी ज्या ठिकाणी कथा कीर्तन सुरू असतं त्या ठिकाणी मी कीर्तनामध्ये असतो आणि मग मंदिरामध्ये भगवान परमात्मा राहतच नाही. आणि मग तुम्ही दर्शनाला जाता, कोणाच्या जाता? तुम्हाला दर्शनाची फलश्रुती मिळत नाही, दर्शनाचं पुण्य मिळत नाही. उलट कथा कीर्तनाला ओलांडून जाऊन कीर्तनामध्ये विक्षेप केल्याचा दोष तुमच्या पदरी पडतो. म्हणून कीर्तन सुरू असताना तास, अर्धा तास, 1 तास आपण पूजा विधी, दर्शन ही सर्व जो विधी आहे हा आपण त्याचा आदर करावा. म्हणून सगळ्या श्रोत्यांना सूचना करतो. पुन्हा महिला मंडळी, पुरुष मंडळी, थोड्या वेळ आपण या ठिकाणी कीर्तन करणार आहोत. थोडं बारीक लक्ष देऊन ऐकायचं. तसं तुम्हाला दरवर्षीची सवय आहे की कीर्तन हे लक्ष देऊन ऐकावं लागतं, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी ब्रह्मलीन सद्गुरु दत्तगिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने कैलासवासी शिवभक्त यादव बाबा यांच्याही आशीर्वादाने, कैलासवासी शिवभक्त नामदेव बाबा यांच्याही आशीर्वादाने आणि शिवभक्त लक्ष्मणजी बाबा हुडगर
आणि शिवभक्त गंगाधरजी बाबा या दोघांच्याही परिश्रमाने या ठिकाणी सालाबाद प्रमाणे आपण हा शिवनाम उत्सव साजरा करतो। सिद्धेश्वर देवस्थान तथा ज्ञानपीठ डिग्रस मालुंजा 5 दिवसाचा आपण या ठिकाणी शिवनाम सप्ताह, कीर्तन महोत्सव, भजन कीर्तन आदी शिवलेल्या अमृताचं पारायण सर्व उत्सव साजरा करतो। त्यातील आजची ही शिवरात्रीची कीर्तन सेवा दुसरी कीर्तन सेवा आहे। दुपारी सुद्धा या ठिकाणी हरिभक्ती पारायण मुक्तानंदजी महाराज वेल्हाळेकर यांची या ठिकाणी कीर्तन सेवा झालेली आहे आणि आपली नियमाप्रमाणे या ठिकाणी कीर्तन सेवा सुरू झालेली आहे। खऱ्या अर्थाने शिवभक्त यादव बाबा यांनी हे लावलेलं छोटस रोपट त्याला आलेली ही भरभरून ही फुलं आणि फळं, कारण की गेली 33 वर्ष जवळजवळ 34 ते 35 वर्ष मी या देवस्थानला पाहिलेलं आहे, म्हणून हा शब्द वापरला। 35 वर्षापूर्वीची गोष्ट आणि मग अगदी छोटासा झोपडी, छोटस मंदिर, तो पत्र्याचा सभा मंडप, ती कौलाची घरं, हा सगळा प्रकार जो आहे आणि त्याला या ठिकाणी कालांतराने कालाच्या ओघामध्ये आलेलं हे रूप आणि हा जो कार्यक्रम आहे खऱ्या अर्थाने हा एकट्याचा खेळ नाही, म्हणून मेळ जमवावा लागतो आणि हा मेळ डिग्रसकरांनी जमवला। त्याचं कारण असं आहे की दरवर्षी कार्यक्रम करणं दिवसेंदिवस खूप कठीण होत चालले आहे। तुमच्याकडेच आहे, सगळीकडेच आहे आणि या ठिकाणी या गावचं महत् भाग्य आहे की या ठिकाणी खूप कलाकार मंडळी, वारकरी संप्रदायातील मृदंगाचार्य, गायनाचार्य, कीर्तनकार, सगळं काही भरभरून भगवान परमात्म्याने तुमच्या गावाला दिलेलं आहे। एकनिष्ठ वारकरी आहे, अभ्यासू कीर्तनकार आहेत, गायनाचार्य आहे, मृदंगाचार्य, आणि मग बाहेरून येऊन किती दिवस लोक करणार, म्हणून डिग्रस गावकरी भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळाने ही सगळी धुरा खांद्यावर घेतली आणि काही वर्षापासून हनुमान भजनी मंडळ डिग्रस यांनी सगळ्या या कार्यक्रमाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन आणि त्यांनी ही जी भजनाची, कीर्तनाची, सेवेची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने वयोवृद्ध असलेले रुपनर बाबा, मी जसं पाहतो ते तसेच आहे। माझे सगळे हे जे केस आहेत हे सगळे पांढरे झाले, मला ते जसेच्या तसेच दिसतात। मग आता नेमकं मला काही कळत नाहीये, पण ही भजनाची शक्ती आहे। काय भजनाची शक्ती आहे, अगदी त्याच तडपेने, त्याच उत्साहाने ते आजही टाळ घेऊन उभा आहे। ही शक्ती, हे सामर्थ्य आहे, हे नामचिंतनाचं सामर्थ्य आहे, हे भक्तीचं तेज आहे। म्हणून रुपनर बाबा असतील, बाकी सगळ्यांची नावं मी घेत मला माहित नाही, पण सगळ्यांना नतमस्तक होतो। सगळे डिग्रस आजूबाजूची मालुंजाची सगळी ही भजनी मंडळी आणि याही बाजूला आमचे सगळे डिग्रसकर, सगळे डिग्रसकर भजनी मंडळी, पुरुष भजनी मंडळी, महिला भजनी मंडळी, विनेकरी, तुकोबारांची आठवण तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुकाराम महाराज, तुकाराम महाराज आणि विनेकरी खूपच अतिशय सुंदर त्यांची भावना, सगळी मंडळी समोर बसलेले आमचे
मृदंगाचार्य अण्णाभाऊ, समोर बसलेले बुलेट वाटले आता आहे की नाही काय माहिती, हळनोर पाटील, पोपटराव, सगळी ही आपली जुनी मंडळी, जाणती मंडळी. आमचे नितीन महाराज बेस्ट सुधारणा झाली वाजवण्यामध्ये, एकदम छान वाजवत आहे दिवसेंदिवस. अगदी आणि धोतरही नेसून आले, मला ओळखलं नाही पहिल्यांदा. नितीन महाराज तांबडे मृदंगाचारी, आणि तुम्ही जमलेल्या सगळ्या महिला मंडळी, पुरुष वर्ग, भगिनी वर्ग, अतिशय दिवस आजचा महत्वाचा आहे. देवगावून आलेले आमचे मित्र बाळासाहेब पारखे सर आहेत, तिकडनं कन्नड तालुक्यात आले, रंगारी देवगाव. ते कुरणपूरचेच आहे, पण ते खूप वर्षापासून तिकडे जातात. माझ्या बरोबर आले आमचे चोपदार, दिंडीचे चोपदार आहेत आमचे रामभाऊ महाराज पवार. त्यांचा सहज फोन आला मला रात्री, म्हटलं चालता का कीर्तनाला, म्हटले जाऊ, म्हटले कपडे घेऊ का, म्हटलं घ्या, आपलंच आहे ते लोकच गोड आहे. आणि तेही माझ्या बरोबर आले. आज आमच्या दिंडी, पैठणच्या दिंडीला ते चोपदार असतात. माणूस तुम्हाला ओळखू येणार नाही. नाना, या माणसाचा जर विचार केला तर ही भगवंताची भक्ती आणि छंद आहे, छंद आहे. तसं जर पाहिलं तर या माणसाला महिन्याला घरात किती पैसे येत असतील अंदाजाने तुमच्या माणसाकडे पाहिल्यानंतर? 2 लाख रुपये महिन्याला त्यांच्या घरात आहे. कोणला वाटण का काहीच नाही. नाशिकला फ्लॅट आहे, संभाजीनगरला फ्लॅट आहे, पुण्याला फ्लॅट आहे, इकडे तिकडे सगळं. कोणी म्हणाल काय नाही, परंतु दिंडीला पायी चालणं, सगळी सेवा करणं, एवढी सेवा ते करतात दिंडीची. सगळ्या महिला मंडळी जास्त असतात, कुणाची अडचण काय असेल, कुणाला गोळ्या लागतात, कुणाला काय असेल, पाणी काय असेल, सगळी सेवा करणार. म्हटलं चला रामभाऊ, चला म्हटलं आपण जाऊ. सहज फोन केला, आले. तेही आज माझ्या बरोबर आले आणि खूप त्यांना छंद आहे परमार्थाचा, कुठलेही अहंकार नाही, एकदम स्वज्वळ मनाने, कधी विचारणार नाही काय, बाकी काहीच कसली अपेक्षा. आणि तुम्ही समोर जमलेले सगळे श्रोती मंडळी, बाबाही समोर बसले, आणि आमचे मित्र यशो भाऊ जरा लांब बसले. जर पटलं तर पटलं, नाही तर झटकलं. हा, त्यासाठी ते लांब बसले. नाही काही नाही, बस. असे ही सगळी जाणती मंडळी, आणि तुम्ही सगळे आता या ठिकाणी खरं या काय असतात, थोडीशी शारीरिक अडचणी असतात कोणाला, बसण्याच्या, मांडी घालण्याची. आता ते त्याला नाविलाज आहे, कारण की हे शरीर आहे आणि अडचणी असल्यामुळं थोडंसं होतं त्रास बसण्याचा वगैरे. समोर समोर बसलं की मग नीट बसावं लागतं, ध्यानावर राहावं लागतं, बरोबर आहे. ध्यानावर राहावं लागतं समोर बसल्यावर, बाजूला बसल्यावर मग कसं. या ठिकाणी खऱ्या अर्थाने यावर्षी ज्यांचं आपल्याला दर्शन होत नाही, बरं का, ज्यांचं आपल्याला दर्शन होत नाही, शिवभक्त ज्यांनी अनेक पूर्ण आयुष्य भगवान सिद्धेश्वराची सेवा केली, या मंदिराची सेवा केली, त्यांना शिक्षण नव्हतं, अभ्यास नव्हता, शाळा नव्हती, पण सेवा करायला ज्ञानच पाहिजे, शिक्षणच पाहिजे असं नाही. सेवा भावी वृत्तीने ज्यांनी आयुष्यभर या मंदिराची सेवा केली, सिद्धेश्वराची सेवा केली, झाडलोटीची सेवा केली, मंदिराची स्वच्छता असेल नसेल ती सगळी काही जी सेवा
त्यांना बाकीचं काही हिशोब टिशोब काहीच काही कळत नव्हतं, परंतु सेवा मात्र करणं एवढंच कळत होतं. ते आमचे शिवभक्त नामदेव बाबा आपल्याला यावर्षी दिसत नाही. दरवर्षी आलोय मी कीर्तनाला आलो का त्या पडवीमध्ये त्यांनी म्हणायचं खोल खड्डा आला. आमच्या दोघांची सांगीतिक भाषा, ते खोल खड्डा म्हणायचं. ज्यांना कळायचं त्यांना कळून गेलं. त्यांनी मला एकदा खड्ड्यात नेलं होतं खोल, खूप दिवसापूर्वी, आणि परत त्यांनीच बाहेर आणलं, मला काहीच कळत नाही. असे आमचे नामदेव बाबा. अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिणा अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् नित्यस्व भारत जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतश्यति तस्मात् परिहर्यर्थे नकोम शोची तुमरच. जैसे जीर्ण वस्त्र सांगिजे मग नित्य नूतन वेढीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य. खऱ्या अर्थाने ही मी एवढे जेवढे श्लोक सांगितले तेवढ्यात काही ज्ञानोबरांच्या ओव्या सांगितल्या. मनुष्य या मृत्यू लोकांमध्ये शरीर घेऊन आल्यानंतर हे पंचमहाभूताचं शरीर कालांतराने त्याचं आयुष्य पूर्ण झाल्यानंतर ते सोडावंच लागतं. हे पंचमहाभूताचं शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आणि हे पंचमहाभूताचं शरीर पुन्हा पंचतत्वामध्ये विलीन करावंच लागतं. आणि या सृष्टीच्या नियमाप्रमाणे शिवभक्त नामदेव बाबा यांना आषाढी एकादशीच्या दिवशी देवाज्ञा झाली. आषाढी एकादशी मग भाग्य आहे. अल्पशा आजाराने त्यांचं या ठिकाणी ते यलोक सोडून गेलेले आहे. आता त्यांच्या जाण्याने या ठिकाणी त्यांची उणीव आपल्याला पावलं पावली भासणार आहे. उणीव आपल्याला भासणारच आहे, यात कसल्याही प्रकारची शंका नाही. परंतु या ठिकाणी आपण कायम ऐकतो, इथं वरून नाही आले अवतार. इथे देवालाही राहता येत नाही, संतालाही राहता येत नाही, आणि मानवालाही राहता येत नाही. नवी नवी जेवढ्या योनी आहे, पशु पक्षी जेवढे असतील तेवढे सगळ्यांना या मृत्यू लोकांमध्ये टाइम पिरियड संपला की शरीर हे सोडावंच लागतं. आणि या नियमाप्रमाणे शिवभक्त नामदेव बाबा खऱ्या अर्थाने आषाढीचा जो काळ होता त्या काळामध्ये मलाही येणं झालं नाही. नंतर माझं येणं झालं आणि येऊन भेटून जाता आलं. परंतु नामदेव बाबा खऱ्या अर्थाने एक साधा भोळा शिवभक्त होता. तो ज्ञानी भक्त नव्हता, भोळा भक्त होता. भोळी भक्ती होती. आणि भोळा भक्त हा शिवतत्वामध्ये विलीन झालेला आहे, शरीर सोडलेलं आहे. आणि म्हणून नामदेव बाबांची पुन्हा पुन्हा आठवण या शिवरात्रीला, मागच्या शिवरात्रीला ते होते, या शिवरात्रीला आपल्याला त्यांचं दर्शन नाही. आणि खूप त्यांनी चेष्टा करावी, माझी तर खूप चेष्टा करावी. आणि असे नामदेव बाबा आपल्यातून निघून गेले. त्यांना 1-2 मिनिटं आपण नामस्मरण रूपी आदरांजली त्यांच्या चरणी समर्पित करू आणि पुढे आपण कीर्तनाला सुरुवात करू. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. शिवाय
श्रद्धांजली त्यांच्या चरणी समर्पित करून सेवेसाठी निवडलेल्या अभंगाकडे आपल्याला वळायचंय. सगळ्यांचा ऋणनिर्देश या ठिकाणी झालेला आहे. सर्व ग्रामस्थ भजनी मंडळी, ग्रामस्थ तरुण मंडळी, पुरणपूरकर मंडळी, या ठिकाणी आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण पोपट महाराज पारखे प्राध्यापक यांचंही आगमन आहे. समोर बसलेली सगळी अण्णाभाऊ आणि इतर सगळी. अभंग जो निवडला हा नाथ महाराजांचा निवडलेला आहे. हा अभंग शिवरात्रीचा अभंग आहे आणि मी तुमच्या समोर म्हणून दाखवलेला आहे. शिवरात्रीचे अभंग हे सगळ्या संतांनी केलेले आहे. जगद्गुरु तुकोबारांचे अभंग आहेत, नाथ महाराजांचे आहेत, नामदेव महाराजांचे आहेत, चौथा महाराजांचे आहेत. सगळ्या संतांनी शिवरात्रीचं वर्णन केलेलं आहे. सज्जनांनो, या विश्वाच्या पाठीवर संपूर्ण विश्वभर आज शिवरात्रीचा महोत्सव साजरा होतो. संपूर्ण जगभर होतो. आपल्या तिथे होतो तसा संपूर्ण देशामध्ये होतो, महाराष्ट्र प्रांतामध्ये होतो, भारत देशामध्ये होतो, संपूर्ण विश्वामध्ये होतो. प्रत्येक देशामध्ये असा एकही देश नाही की त्या देशामध्ये शिवरात्रीचा महोत्सव साजरा होत नाही. आजची जी रात्र आहे ही महान रात्र आहे. आपण महाराष्ट्र प्रांतामध्ये आणि वारकरी संप्रदायाच्या कृषीमध्ये आपलं जीवन व्यतीत करणारी माणसं आहोत आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने पंच उपवास सांगितलेले आहे. त्या पंच उपवासामध्ये शिवरात्रीचा हा उपवास आहे. पंच उपवासामध्ये नरसिंह जयंती आहे, वामन जयंती आहे, जन्माष्टमी आहे, एकादशी आहे आणि उत्तमोत्तम शिवरात्र आहे. बरं का, हे पंच उपवास जे आहे, वामन जयंती, नरसिंह जयंती, जन्माष्टमी, रामनवमी आणि उत्तमोत्तम शिवरात्र, हे जे उपवास आहे या उपवासामध्ये वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संतांनी आपल्याला शिवरात्र जी सांगितलेली आहे तिला उत्तमातील उत्तम म्हटलेलं आहे. उत्तमोत्तम शिवरात्री. भागवत धर्मामध्ये शिवरात्रीचा उपवास याला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि आजची जी शिवरात्री आहे ही शिवरात्रीची साधना आहे. मानवी जीवनामध्ये सर्वसामान्य माणसाची, लहान मुलगा असेल, महिला असेल, पुरुष असेल, ज्ञानी असेल, अज्ञानी असेल, अडाणी असेल, हुशार असेल, सर्वांची जी धाव आहे, प्रत्येक मनुष्य कर्मामध्ये प्रवृत्त त्या वेळेला होतो की ज्या वेळेला त्या कर्माच्या फलाचं त्याला ज्ञान होतं. जोपर्यंत कर्म फलाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत कर्मामध्ये सहज प्रवृत्ती होत नाही, असा सिद्धांत आहे. शास्त्र सांगतं, प्रयोजनम अनुदिश्य मंदोपि न प्रवर्तते. एखादा अडाणी मनुष्य असेल, निर्बुद्ध मनुष्य जरी असला, मंद बुद्धीचा जरी असला, पण तो सुद्धा कर्मामध्ये प्रयोजनाशिवाय कर्मामध्ये प्रवृत्ती त्याची होत नाही. हे मी तुम्हाला शास्त्रीय सिद्धांत सांगितले. याचा सोपं करून जर आपल्याशी जर बोलायचं ठरलं तर आपलं असं आहे, आपल्याला काय मिळतं हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला आपण वळतो. कळलं? आपल्याला काय मिळतं हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला आपलं मन वळतं, तसं वळत नाही. मग संसारामध्ये असेल, थोडा विको कमी, संसार असेल, परमार्थ असेल, कामधंदा असेल, काय जे असेल ते कुठलाही क्षेत्र घ्या, प्रापंचिक क्षेत्र घ्या अथवा पारमार्थिक क्षेत्र घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला जोपर्यंत फलाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये प्रवृत्ती होत नाही. आपण सगळे शेतकरी मंडळी आहोत, महिला मंडळी सगळ्या शेती करणाऱ्या, आपणही सगळे शेतकरी आहोत.
जोपर्यंत आपण जे पीक घेतो त्या पिकाचं महत्व आपल्याला कळत नाही, हे पीक किती महिन्यामध्ये निघतं, निघल्यानंतर या पिकापासून आपल्याला किती नफा होईल याचा ज्या वेळेला आपण अंदाज लावतो त्यावेळेला आपली त्या पिकाकडे प्रवृत्ती होते. मग आता कल्पना करा, उन्हाळी कांदे आपल्याकडे पाटाला पाणी आलेलं आहे, पाण्याची सुबत्ता इकडे आहे, या डोंगर बाजूला जरी कमी असलं तरी इकडे आहे. मग पाण्यामध्ये ऊस असेल, कांदे असतील, जे काही पीक आपण घेतो, म्हणजे आपल्याला त्या पिकापासून 2 पैसे आपले 2 महिन्यांना, 3 महिन्यांना, 4 महिन्यांना, 6 महिन्यांना आपल्या खिशात येणार आहे, हे ज्या वेळेला आपल्याला पटतं त्यावेळेला आपण त्याच्याकडे प्रवृत्ती होते. जोपर्यंत हे जर आपल्याला पटलं नसतं तर आपण कामधंदा केला, आपण शेती केली नसते, आपण शेतामध्ये राबलो नसतो, आपल्याला 2 पैसे मिळतील, त्या पैशाच्या जोरावरती, त्या पैशाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मुलाबाळाचं शिक्षण करता येईल, आपल्याला आपली चूल पेटवता येईल, आपल्याला आपलं कुटुंब चालवता येईल, आपल्याला सगळं काही करता येईल, म्हणजे आपल्याला लागणाऱ्या गरजा आपल्या भागवता येईल, हे आपल्याला कळतं म्हणून आपण त्या कर्मामध्ये काय होतो, प्रवृत्त होतो. अन्यथा जर आपल्याला त्या कर्माचं फळाचे ज्ञान झालं नसतं, त्याचं कर्माचं फळ आपल्याला मिळणार नाहीये असं कळालं असतं तर आपण त्या कर्मामध्ये प्रवृत्त झालो नसतो. हे प्रापंचिक आहे, हे प्रपंचातलं आहे. प्रत्येक मनुष्य याच दृष्टीने जीवन जगतो आहे. हे जसं प्रपंचातलं आहे तसं परमार्थातलंही आहे. परमार्थामध्ये आपल्याला काय मिळेल, आपल्याला जर मिळत असेल तरच आपली तिकडे प्रवृत्ती होते. मग ते परमार्थिक कुठलंही कार्य घ्या, परमार्थ साधनेमध्ये जर त्या साधनेचं फळ कळालं नाही तर त्या साधनेमध्ये प्रवृत्ती होत नाही. काय गर्दी यार, प्रत्येक ठिकाणी गर्दी. आम्ही येता येता काय म्हटलं, आज आपल्याला तर काही कुंभमेळ्याला जायचं होतं पण जाता आलं, काही अडचणीस्तव 18 तारखेला आमचं नियोजन झालं, पण आमची जी सांगड होती गुरुबंधू मंडळीची, आमचे गुरुबंधू एकदम आजारी पडले आणि ऍडमिट व्हायला, त्याच्यामुळे आमचं ते कॅन्सल झालं. कुंभमेळ्याला जाताना आलं, म्हटलं आज शिवरात्रीचा महापर्व आहे, येता येता आपण रामेश्वरला जाऊया. त्या रामेश्वरला जाऊया, ते रामेश्वरला एवढी गर्दी का तिकडे जातात येणार, काय करावं. मग पहिल्याला म्हणलं पुढे घे, विठ्ठलला म्हणलं आपण पुढे जाऊ, टोक्याला जाऊ. त्या टोक्याकडे तिकडे सुद्धा पोलिसांनी बॅरिकेडेड केलेलं, तिकडे सुद्धा जाता येईल. शेवटी टोक्याच्या प्रवरेचा आणि गोदामाईचा जो संगम आहे प्रवरेचा, त्या संगमावर कधीच गेलो नाही, आतापर्यंत कधी जाणं झालं नाही. योग असा की तिकडेही जाता येईना आणि इकडेही जाता येईना, म्हणून त्या नेमकं संगमावर जाता, प्रवरेचा आणि गोदामाईचा संगम. आणि स्नानाचा आनंद आणि स्नानाचं महत्व आधी अगदी करतात. पण मला हे सांगायचं आहे की इतकी गर्दी, तिथेही गर्दी, तिथेही गर्दी. स्नानाला आतमध्ये चिखलामध्ये जावं लागतंय, किती खोल आहे, पण तिथं सुद्धा गर्दी, तिथं घाट नाही, काही नाही, तिथं सुद्धा गर्दी. एवढी गर्दी आहे त्या मंदिरामध्ये, आज गर्दीच गर्दी, सगळीकडे माणसं एवढे, काय विशेष आहे. मग माणसं काही येडे आहेत का गर्दी करायला? काहीतरी मिळणार आहे, आज शिवरात्र आहे, आज दर्शनाचं पुण्य मिळणार आहे, आज दर्शनाला गेलं पाहिजे, गंगा स्नानाला गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा आज माणसाला कळतंय, पटतंय, म्हणून माणसं भाव घेतात. हा शिवरात्रीचा पारमार्थिक भाग आहे. तसं प्रत्येक साधना जी आहे, पारमार्थिक साधनेचं महत्व कळाल्याशिवाय पारमार्थिक साधनेमध्ये माणसाची रुची होत नाही, प्रवृत्ती होत नाही. प्रवृत्ती व्हावी लागते तर त्याच वेळेला होते. तसं नाथ महाराजांनी शिवरात्री बद्दल बोलत असताना खऱ्या अर्थाने आपल्याकडनं आपण सगळे शेतकरी वर्गातली मंडळी आहोत, ग्रामीण भागातली मंडळी आहोत. आपल्याला जसं पटतं, जसं जमतं तसं आपण करतो, बरोबर आहे की नाही? आपल्याला आपल्याकडून सगळं शास्त्र शुद्ध होतं अशातला काही प्रकार नाहीये. आणि मग नाथ महाराजांनी ही शिवरात्रीची जी कथा आहे, शिवरात्रीचं जे महत्व आहे, ही जी शिवरात्र आहे,
या शिवरात्रीचं महत्व साधना या अभंगामधून जी श्रोते मंडळी आहेत, जी मानव मंडळी आहेत, त्यांना शिवरात्रीचं काय महत्व आहे, शिवरात्रीला विधी कसा करावा, आपण जर शिवरात्रीचं व्रत केलं तर त्याचं काय फल प्राप्त होणार आहे, ते व्रत कसं करावं याचं चिंतन श्रीमंत श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात बऱ्याच मंडळींना संधीचा फायदा घेतला, मला कळलं. म्हणजे अंधार पडायची संधी, उजाडात तर काही उठता येत नाही माणसातून उठू नये म्हणून माणसातून उठल्यावर माणसं लक्ष जातं, म्हणून संधीचा फायदा शहाणी माणसं घेतात. जी संधीचा फायदा घेतात ती शहाणी माणसं असतात. विडाला विडाला शिवरात्री व्रत करी यथाविधी. नाथ महाराज म्हणतात तसं नाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे आहे, पण दत्त संप्रदायाच्या असताना सुद्धा नाथ महाराजांनी शिवरात्री व्रताबद्दल बोललेलं आहे. शिवरात्री व्रत करी यथाविधी. नाथ महाराज म्हणतात बाबा शिवरात्रीचं व्रत तू कर, पण कसं कर, यथाविधी.
यथाविधी म्हणजे यथा हे सर्वनाम आहे. यथा काय आहे? यथा तथा. मराठी व्याकरणामध्ये याला सर्वनाम म्हटलेलं. नामाबद्दल आलेलं जे असतं त्याला सर्वनाम म्हणतात. यथा विधी. नाथ महाराज म्हणतात शिवरात्रीचं व्रत, आपल्याला उपवास माहिती आहे, व्रत माहिती आहे. व्रत हा शब्द संस्कृत आहे, उपवास हा शब्द मराठी आहे. व्रत यथाविधी म्हणजे ज्याप्रमाणे विधी सांगितलेला आहे त्याप्रमाणे शिवरात्रीचं व्रत करावं. विधी शब्दाचे अनेक अर्थ बर का. विधी शब्द हा अनेक अर्थी आलेला आहे, पण ज्या ठिकाणी जो अर्थ अभिप्रेत आहे त्या ठिकाणी तो अर्थ विधी शब्दाचा घेतला पाहिजे. विधिज्ञ सर बरोबर आहे ना? विधिज्ञ शब्द आहे. विधी शब्द ज्या आपल्याला जो अर्थ अभिप्रेत आहे त्या अर्थाने विधी शब्दाचा अर्थ घ्यावा. नाथ महाराज म्हणतात यथा विधी तथा उपवास. ज्याप्रमाणे उपवासाचा विधी सांगितलेला आहे, ज्याप्रमाणे व्रताचा विधी शास्त्राने सांगितलेला आहे त्याप्रमाणे तू शिवरात्रीचं व्रत कर, असं या शब्दाचा अर्थ आहे. शिवरात्री व्रत करी. करी हे क्रियापद आहे. काय आहे? करी या वाक्यातलं क्रियापद आहे. यथाविधी शिवरात्री व्रत करी याचा अन्वय असा आहे. काय? यथाविधी शिवरात्री व्रत करी याला अन्वय लावून केलेलं वाक्य आहे. करी हे क्रियापद आहे या वाक्यातलं. मग ज्याप्रमाणे विधी सांगितलेला आहे, ज्याप्रमाणे नियम सांगितलेले आहे. विधी शब्दाचा अर्थ नियम सुद्धा घेता येतो. विधी म्हणजे नियम सुद्धा. विधी म्हणजे रीती. विधी शब्द ज्याप्रमाणे व्रत करण्याची रीती सांगितलेली आहे, ज्याप्रमाणे शिवरात्रीचं व्रत करण्याचे शास्त्राने नियम सांगितलेले आहे, त्या विधीप्रमाणे, त्या नियमाप्रमाणे, त्या रीतीने तू शिवरात्रीचं व्रत कर. करी म्हणजे क्रियापद, आदेश, आज्ञार्थ क्रियापद. क्रियापद सुद्धा आदरार्थी क्रियापद असतं, आज्ञार्थ क्रियापद आहे. हे आज्ञार्थ क्रियापद. यथाविधी शिवरात्री व्रत करी. बरोबर आहे सर? सर मंडळी दोन्ही हाताला माझ्या बसले, त्याच्यामुळं मला तोलून मोलून शब्द वापरावे लागतात, कारण की मोठा अभ्यास व्यासंग त्यांचा. शिवरात्री व्रत करी यथाविधी. नाथ महाराज म्हणतात शिवरात्रीचं व्रत अशा पद्धतीने करावं. म्हणजे विधी शब्द जो आहे, वक्ता वक्तृत्व, वक्तृत्व नाही बरं का, वक्ता वक्तृत्व साहित्य जे असतं त्याच्यामध्ये उपक्रम आणि उपसंहाराला अतिशय महत्व असतं. एखादा लेखक असेल, एखादा कवी असेल, तो गद्य कवी असेल, पद्य कवी असेल, एखाद्या विषयाची मांडणी करत असताना त्या लेखकाला उपक्रम आणि उपसंहाराचा भान ठेवावं लागतं. आणि ज्या वेळेला एखादा विषय समोर मांडत असताना जो त्या विषयातला महत्वाचा विषय आहे, म्हणजे जो मौल्यवान सिद्धांत आहे,
तो मौल्यवान सिद्धांत उपक्रम आणि उपसंहारामध्ये साधला जातो. उपक्रम आणि उपसंहार. तर तुम्ही लक्षात ठेवा, शिवरात्री व्रत करी यथाविधी. विधी या शब्दाखाली आपण अंडरलाईन करायची. शिवरात्री व्रत करी यथाविधी, यथाविधी शिवरात्री व्रत करी. हे मानवा, हे भक्ता, तुला शिवरात्रीचं व्रत करायचं आहे तर तू असं विधीने शिवरात्रीचं व्रत कर. म्हटले काय विधी आहे? नाथ महाराजांना आपण प्रश्न करायचा, महाराज तुम्ही आज्ञा केली आहे, म्हटले विधी काय आहे शिवरात्रीचा? शिवरात्रीचं व्रत का करायचं? आपण दरवर्षी ऐकतो शिवरात्र म्हणजे काय, आपण दुपाराही ऐकतो. शिव म्हणजे कल्याण, अर्थात शिव ही देवता आहे बर का. शिव ब्रह्म आहे, शिव उपाधी आहे आणि शिव निर्गुण आहे, निराकार आहे, आकार रहित आहे. शिव ब्रह्म आहे आणि असा जो शिव आहे त्या शिवाला ज्या रात्री पूजन केल्यानंतर प्रसन्नता वाटते ती शिवाची रात्र. त्या शिवरात्रीच्या दिवशी जर व्रत केलं तर शिवरा कसं करायचंय? नाथ महाराज म्हणतात यथाविधी शिवरात्री व्रत करी. म्हटले महाराज आम्हाला विधी माहित नाही, आम्हाला कळत नाही, कसं करायचं ते सांगा. तर त्याचं कसं करायचं ते सुद्धा सांगितलं. आता उपवास जे आहे, आज काय आहे? शिवरात्री. शिवरात्रीचा काय आहे? उपवास. सर्वसाधारण कीर्तन सकाळपासून, लक्ष्मण बाबा, सकाळपासून तर कीर्तन संपेपर्यंत आपल्याला किती क्विंटल कमीत कमी डिग्रसकरांनी खिचडी खाऊ घातली? डिग्रसकर तरुण मंडळी, आपण खिचडीचं किती क्विंटलचं नियोजन केलंय? 2 क्विंटल फराळाचं नियोजन केलंय. नुसता साबुदाणा 2 क्विंटल आहे. कमीत कमी बटाटे अर्धा क्विंटल तर असतील. 1.5 क्विंटल बटाटे, 1.5 क्विंटल, 2 क्विंटल साबुदाणा, त्याला कमीत कमी 25 किलो मिरच्या, सगळा जर विचार केला तर कमीत कमी 5 क्विंटल. आणि आपल्याला काय आहे? काय आहे? उपवास. सगळ्याला कळतंय. म्हणजे मी काही नवीन सांगतो असं थोडंच आहे. एखादं म्हणून तू काही नवीन सांगू राहिला का आम्हाला? आम्हाला माहितीच आहे, हे काही नवीन नाही आहे. पण शिवरात्रीचं व्रत आपल्याकडे पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. बाकी राज्यामध्ये साबुदाण्याचा एवढा प्रचार प्रसार नाही. उत्तरेमध्ये, दक्षिणेमध्ये उपवासाला बहुतांशी साबुदाणा खाल्ल्या जात नाही. व्रत वैकल्य जे आहे, उपवास आहे, उपवासाला त्याचा अर्थ असा आहे, खाऊच नाही का? मग एखादा म्हणाल खाऊ नाही का, प्रश्न कर. त्याचं बरोबर आहे, खाऊ नाही का? मग खाल्लं पाहिजे, खाल्लं पाहिजे. खाऊ नये असं नाही. मग कुणी खाऊ नये, कुणी खावं, हा एक मत आहे. आता शरीर अन्नमय प्राण आहे. शरीर साधनम खलु धर्म साधन, हे धर्माचं साधन आहे शरीर. मग या शरीराला अन्नमय प्राण आहे. या शरीराकडनं भक्ती करून घेण्यासाठी, हे शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला त्याच्या अन्नाची आवश्यकता आहे. पण शास्त्र असं सांगतंय, आता हे वयस्कर माणसं आहे, जे वयस्कर माणसं आहेत त्यांनी थोडंफार खावं. ज्यांना शक्य नाही, आबाल वृद्ध, जे वृद्ध आहेत त्यांनी थोडंफार खावं. आणि जे बाल आहेत, बाल आणि वृद्ध, हा बाल आणि हे वृद्ध, बाल आणि वृद्धांनी थोडंफार खावं. त्यांना जेवढं म्हणजे लागतं तेवढं थोडंफार, जास्त खाऊ नये पण थोडंफार खावं.
मग ज्यांना शक्य आहे की ज्यांना न खाता राहता येऊ शकतं अशा माणसाने खाऊ नये. ज्यांच्या शरीरावर काही परिणाम होणार नाही मग त्यांनी पाणी पिऊन राहावं. नाही पाण्याने जमलं तर ज्यूस प्यावा. फळांचा ज्यूसवर नाही जमलं तर फळं खावेत थोडीफार. नाही त्याच्यावर जमलं तर थोडी खारी शेंगदाणे म्हणजे जे काय असेल थोडं खावं की खाल्ल्याची फिलिंग होणार नाही. म्हणजे ढेकर येणार नाही. ढेकरे जेवण दिसे साचे. काय तुकोबारा काय म्हणतात? ढेकरे जेवण दिसे साचे. ढेकर येणार नाही एवढं खाऊ आणि एवढं जर खाल्लं तर उपवास घडतच नाही. उपवास घडत नाही. पण शिवरात्री व्रत करी यथावी. थोडस खावं, अल्पस खावं, ज्याला यात सांगितलं त्याप्रमाणे. म्हटले महाराज अजून काय विधी आहे? शिवरात्री व्रत करी यथावी. भावे पूजी आधी शिवलिंग. शिवलिंगाचं पूजन करायचं आहे. पण कसं करायचं? भावे. भावे शब्दाला अतिशय महत्व आहे. भावनेनी जरी ज्ञान नसलं तरी अंतःकरणामध्ये शुद्ध भाव निर्माण झाला पाहिजे. शुद्ध भावनेने भगवान शिवाच्या लिंगाचं पूजन अगोदर केलं पाहिजे. आणि ते पूजन केल्यानंतर शिवरात्रीचं व्रत केल्यानंतर उपवास केल्यानंतर उपवास करावा. पण उपवास दौंडी पिटू नये. उपवास म्हणजे त्या उपवासाला काही अर्थ नाही. उपवास हा अंतःकरणापासून झाला पाहिजे, मनापासून केला पाहिजे. आणि असा उपवास केल्यानंतर अशी साधना केल्यानंतर नाथ महाराज म्हणतात त्या साधनेचा काय परिणाम होतो हे दुसऱ्या चरणामध्ये पहिल्या चरणामध्ये साधना सांगितली आणि दुसऱ्या चरणामध्ये साधनेची फलश्रुती सांगितली, म्हणजे फल सांगितलं. असं जर तुम्ही व्रत वैकल्य केलं, जर यथाविधी शिवरात्री व्रत केलं, लिंगाचं पूजन केलं, तर त्याचा काय फलश्रुती मिळेल, त्याचं फल काय तुम्हाला मिळेल हे नाथ महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय. चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नये तेने. खऱ्या अर्थाने हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव देवता आहेत. म्हणजे 33 कोटी हा संख्यावाचक शब्द नाही आहे. या ठिकाणी 33 कोटी हा प्रकारवाचक शब्द. 33 प्रकारच्या देवता.
33 कोटी कोटी शब्दाचा अर्थ प्रकार आहे, संख्यावाचक नाही. म्हणून अनेक देवता असल्यामुळे अनेक देवता आहेत. आणि मग भगवान शंकर ही जी देवता आहे, शिव ही जी देवता आहे, ही देवता त्वरित लवकरात लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. आणि साधी भोळी देवता आहे. भोळी भोळी काय म्हटलेलं आहे भगवान शंकराला? काय म्हटलेलं आहे? भोळा महादेव. भोळा आणि महादेव म्हणजे मोठा देव, आणि एका बाजूला भोळा. दोन शब्द आहेत. महादेव भोळा म्हणजे मोठा देव, भोळा म्हणजे जो मोठा असतो तो भोळा नसतो, आणि जो भोळा असतो तो मोठा नसतो. पण भोळा महादेव तुकोबराय सुद्धा म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती. चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. दैवत एवढं भोळं आहे, एवढं भोळं आहे. रावणाने तपश्चर्या केली. देव आणि दानव, तसा रावणाचं कुळ हे ब्राह्मणाचं आहे. एवढा मोठा रावण, 10 तोंडाच्या असलेला रावण, या रावणाने एवढी तपश्चर्या केली भगवान शंकराची. तपश्चर्येने भगवान शंकराने त्याला सोन्याची लंका दिली. हे सोन्याचं ऐश्वर्य, लंकेचं ऐश्वर्य कोणी दिलंय रावणाला? भगवान शंकराने दिले. भगवान शंकराने सोन्याचं ऐश्वर्य अर्थात कुबेराचं ऐश्वर्य सगळं रावणाला दिलं. सगळं काही दिलंय रावणाला. पण एवढं देऊन सुद्धा तो रावण ज्या वेळेला कैलासाला जायचा, आणि कैलासाला गेल्यानंतर त्या ठिकाणी आई साहेबांना पाहिल्यानंतर त्याला असं वाटायचं, हा जटाधारी अमंगळ स्वरूपामध्ये राहणारा, आणि याला पार्वतीची काय गरज? ही पार्वती याला शोभत, असा विचार रावणाने केला. आणि तो रावण भगवान शंकराकडे पार्वतीला मागायला निघाला. आणि हा बाबा द्यायला मागे पुढे पाहणार नाही, म्हणून भक्ताला चिंता लागली, भगवान विष्णूला चिंता लागली. एवढा भोळा आहे जो स्वतःची पत्नी सुद्धा देऊ शकतो. असा एवढा भोळा हा ऐश्वर्यन, कुबेराचं ऐश्वर्यन, सोनं नाणं, स्थावर मालमत्ता याचा विचार सोडा, असा हा त्वरित प्रसन्न होणारा भगवान शिव भोलेनाथ, त्यांचं पूजन केल्यानंतर एकनाथ महाराज म्हणतात त्याचं फल काय मिळणार आहे? चुकले चुकले जन्माचे बंधन. जन्माचं बंधन तुमचं चुकणार आहे असं म्हणतात. चुकले 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 जन्माचे बंधन. शब्द ऐकलं? चुकले चुकले जन्माचे बंधन. दोन चुकले शब्द. मग एक चुकले शब्द वापरला असता तरी चालला असता. चुकले जन्माचे बंधन अर्थ त्याचा असा होतो
की बुवा तुम्हाला परत जन्माला यायचं काही कारण नाही, आपल्याला जन्माला यावं लागतं नाही का. आपण पुन्हा पुन्हा ऐकलं, पुनरपि जननम पुनरपि मरणम य संसारे खल दुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजी. पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, जन्माला आल्यानंतर पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं. हे जे असं सृष्टीचं चक्र चालू आहे बर का. तर हे चक्र स्टॉप झालं पाहिजे, बंद झालं पाहिजे, म्हणजे सृष्टी चक्र बंद नाही होणार. परंतु मानवाच्या बाबतीमध्ये हे असं म्हटलेलं आहे, चुकले चुकले जन्माचे बंधन. मग आता जन्म काही मानवाचाच मिळणार आहे तुम्हाला माहिती का? नाही, जन्म कोणताही मिळू शकतो. 84 लक्ष योनी. किती योनी? 84 लक्ष योनी. 84 किती? कलश किती? कलश किती? 84 लक्ष. 84 लक्ष. मराठी कळते ना तुला? नाही नीट बाई, मराठी कळते ना? 84 लक्ष म्हणजे 84. 84 लक्ष योनी. मग 84 लक्ष योनी. मग आता कोणती योनीत जावं लागेल आपल्याला माहिती आहे का? तुम्हाला असं तुम्ही काही बॉन्ड केलेलं आहे की ते सगळं देवासंग काय बॉन्ड केलेलं आहे की मी माणसाच्याच जन्माला येईन, श्रीमंताच्या कुळात जन्माला येईन, मोठ्या डिग्रसलाच जन्माला येईन, असं असं काही बॉन्ड केलेलं आहे का? लिहून दिलंय तुम्हाला? आपल्याला लिहून दिलंय, आपण लिहून घेतलंय त्याच्याकडनं? नाही, आपल्या हातात नाही आहे ते. आपण जन्माला कोणताही जन्म मिळू शकतो. श्वान, शुकर, बापुडे, गाढव, कुत्रा, कुठेही नालीमध्ये किडा म्हणून जन्माला यावं, कुठेही कसलाही जन्म मिळेल, काय सांगताय? आणि मग नालीतल्या किड्याचा जन्म चांगला आहे का? श्वान, विष्टाम जन्म सगळे चांगले नाही. तसं पाहिलं तर जन्म वाईट आहे. म्हणून म्हटलेलं आहे जन्म चांगला नाही आहे, जन्माला येणं चांगलं नाही आहे. आणि म्हणून चुकले चुकले जन्माचे बंधन. जन्माचं बंधन चांगलं नाही, नको आहे. जन्माच्या बंधनामध्ये दुःख आहे आणि दुःख आपल्याला नको आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात चुकले चुकले जन्माचे बंधन. म्हटले चुकले का? म्हटले पहिलं चुकले जे म्हटलंय, तू चुकला म्हणून जन्माला आला. काय चुकला? माणूस चुकला. पोपट महाराज, माणूस चुकला म्हणून जीव झाला. काय झालं? चुकला म्हणून जीव झाला. एक तर पहिली चुकी केली, चुकलेला आहे तू, चुकला म्हणून जीव झाला. चुकले, एकदा चुकले पुन्हा चुकायचं नाही. आणि मग ते जन्माचं बंधन जर चुकायचं असेल तर आता चुकायचं. जन्माचं बंधन जर चुकायचं असेल तर आता चुकायचं नाही. चुकले चुकले जन्माचे बंधन. जातस्य, हे बघा, जन्म मृत्यू जरा व्याधी. माझा वेळ संपलाय, मला वेळ कमी आहे, म्हणजे भरपूर वेळ आहे, पण आता बोलायला लागलं तर किती बोलता येतं. आता बघा भगवद्गीतेमध्ये आपण जाऊया. फक्त मी अभंगाच्या अनुषंगानेच बोलतो, अजून तर बाहेर जाऊन बोललोच नाही बरं का. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असक्तिरण विश्वंग पुत्र दार ग्रहादिशु. पुत्र दार ग्रहादिशु हे जे सगळ्या गोष्टी आहे, पोपट महाराज संस्कृत शब्द आहे तुम्हाला म्हणून कळले असतील बरं का. पुत्र दारा, पुत्र दारा ग्रह दिशु, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन, हे सगळे एका बाजूला घ्यायचं. आणि दुःख दोषानुदर्शन हे सगळे दुःख देणारे. बायको दुःख देणारी आहे, एखादा म्हणे दिन सोडून, मग एखादा आता ओळखीची माणसं एखादा म्हणे मग महाराज द्या सोडून, तयार आहे उद्याच.
दुःख दोषानु दर्शनम. दारा म्हणजे पत्नी दुःखाला कारणीभूत आहे, पुत्र दुःखाला कारणीभूत आहे, ग्रह घर दार हे सगळं दुःखाला कारणीभूत आहे, जन्म दुःखाला कारणीभूत आहे, मृत्यू दुःखाला कारणीभूत आहे. हे सगळं श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतो, हे सगळं दुःखाला कारणीभूत आहे. आणि मग दुःखाला कारणीभूत आहे मग द्या सोडून. ज्याच्यापासून दुःख होतं ते आपल्याला, आता विंचू आहे काय, विंचू विंचू माहिती का? विंचू ते दुसरीला आहे आता. विंचू चावल्यानंतर काय होतं, त्याने दंश केल्यानंतर काय होतं, दुःख आहे. आणि मग तो विंचू आपल्याला माहिती आहे हा डसल्यानंतर विषाने अनंत वेदना होणार आहे, हे ज्या वेळेला कळलं आणि कळत असून जर तो विंचू शहाण्या माणसाने हातावर घेतला आणि त्याला म्हटला तू सुखाने डस, असं होतं का कधी? असं कधी होतं? असं उदाहरण पाहिलं का तुम्ही कधी? नाही. ज्ञानोबारांची ओवी सांगतो मी. विषय रांधिली रसस होय, जै जेवणारा ठावी होय, तै ताटची सांडोणी जाय जयापरी. काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पंगत बसणार आहे, भूक लागलेली आहे, आता जेवायला बसायचंय, उपवासी आहे, आणि त्याला सांगितलं बाबा चाल बस पंक्तीला, समोर बसला, ताट वाढलं, पाची पक्वान्नाचा बेत आहे आणि त्या प्रत्येक पदार्थामध्ये विष टाकलंय, आणि ज्या वेळेला ती माऊली विष टाकत होती त्यावेळेला जो खाणारा होता त्याने ते पाहिलं चोरून की ही बाई याच्यामध्ये काय टाकते, विष टाकते. विषय रांधिली रससो, मग त्या ताटामध्ये विष आहे हे जर जेवणाऱ्याला कळालं तर तो किती भूक लागली तरी तो जेवायला त्या ताटावर बसेल का? हा का नाही? हो का नाही? झोपले का तुम्ही सगळे? हाय का जागे? माग अंधारातले जागे आहे ना? ज्याला कळालं या ताटामध्ये, या खिरीमध्ये, या पदार्थामध्ये विष आहे तर तो माणूस ते जेवण करील का? मला तुम्ही सांगा, हा का नाही? नाही. हे कसं बरोबर आहे की नाही? आणि मग जर तो कळत नाही, ज्ञानोबाराय म्हणतात मग दुःख दोषानुदर्शनम, जर एवढं जेवढं आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी पुत्र दारा ग्रहादिशू याच्यामध्ये जर दुःख आहे हे ज्याला कळालं तो परत त्याच्याकडे जाईल का? जाईल का? नाही. ज्या अर्थी आपण त्याच्यात शेंडी सगट बुडालो त्या अर्थी आपल्याला त्याचं ज्ञान नाही. जर कळालं असतं तर बाहेर पडलं असतं. म्हणून जन्माचं काय आहे, दुःख आहे. जन्माचं दुःख चांगलं नाही. जसं मृत्यूचं दुःख आहे तसं जन्माचं सुद्धा दुःख आहे सज्जनांनो. म्हणून चुकले चुकले जन्माचे बंधन. हे पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, कुठं जन्माला सांगता येणार नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात, तुम्ही शिवरात्रीचं जर व्रत केलं तर तुमचं जन्माचं बंधन चुकेल. चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नये तेने. पुनरागमन नये तेने म्हणजे याचा अर्थ पुनरागमन होतंय. तसं जर पाहिलं सर, थोडं राहिलं मी आता पुढे आटपून घेतो जास्त, पण सांगतो एवढं चरण, दुसरं चरण. तसं जर पाहिलं तर एनर्जी ही केव्हाही नष्ट होत नाही. विज्ञानाचा सिद्धांत आहे एनर्जी कधी नष्ट होत नाही, ती ट्रान्सफर होते. काय होते? पारखे सरांनी सांगितलं ट्रान्सफर होते. आणि आपली माणसं, पुन्हा सांगतो लक्षात ठेवा, ज्या वेळेला दशक्रियाचा विधी असतो त्यावेळेला ही मोठमोठी माणसं
श्रद्धांजली अर्पण करायला उठतात आणि अमक्या अमक्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो म्हणतात. काय म्हणतात? चिर शांती. आता चिरशांतीचा अर्थ कळाला का तुम्हाला? चिरशांती, चिरशांती लाभते का कधी? लाभते का? सर काय म्हणणं आहे तुमचं? काय असेल ते चुकू का काही, आपल्याला काय, आपण आपली सगळे मित्रत्वाचं नातं आहे. चिरशांती मिळते का? खुशाल म्हणतात चिरशांती. अरे ही एनर्जी परावर्तित होणारी आहे, पुनरागमन नयेत येणे. म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याने हा जो आत्मा आहे, माणसं जीव मेला म्हणतात का जीव गेला म्हणतात? बाबा जीव मेला म्हणतात का जीव गेला? काय म्हणतात? गेला. का मेला म्हणतात? नाही, जीव कधी मरतच नाही. म्हणून माणसाचा प्रयोग आहे, जीवाला कोणी मेला म्हणत जीव गेला. जाणे ते तर आहेच ना. जाणे गमन क्रिया, जाण्याची क्रिया आहे. तसं एनर्जी परावर्तित होते, म्हणजे अर्थात पुनरागमन म्हणजे पुन्हा पुन्हा ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रगट होते. म्हणून पुनरागमन, पुनरागमन प्रत्येकाला आहे, प्रत्येक जीवात्म्याला आहे, प्रत्येक एनर्जीला आहे, प्रत्येक चेतनाला आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडिले, पोपट महाराजांनी ओवी सांगितली. मला तो विषय माझा प्राधान्य क्रमांकाचा या ठिकाणी नाही. कोणता? जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नित्य नूतन वेडीजे. माऊलीने दृष्टांत दिला, जसं कपडे फाटले, कपडे फाटले की माणसं ती फाटलेले कपडे काय करतो? टाकून देतो आणि शोरूम मध्ये जाऊन नवे कपडे घेतो. नवे कपडे घेतले, पुन्हा ते जुने झाले की पुन्हा टाकून देतो, दुसरे नवे घेतो. ही जसं सायकल चालू आहे, तसं हा जीवात्मा हे वस्त्र जीर्ण झालं की टाकून देतो, पुन्हा नव्या वस्त्रामध्ये, नव्या शरीरामध्ये शरीर धारण करतो. हे जे पुनरागमन आहे, येणं आणि जाणं. पुनरागमन शब्दाचा अर्थ जाणे आणि येणे दोन्ही आहे. पुनरागमन नयेत येणे. मग हे जाणे येणे हा जो शब्द, जाणे येण्याचा जो आहे, पुन्हा जन्माला यायचं पुन्हा मरायचं, हे जे आहे हे बंद होईल. नाथ महाराज म्हणतात त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? शिवरात्रीचं व्रत करावं लागेल आणि ते विधीने करावं लागेल. तुम्हाला शिवलिंगाचं पूजन करावं लागेल. शिवलिंगाचं पूजन करावं. शिवलिंगाचं पूजन करणं म्हणजे शिवलिंगावरती, महिला मंडळी तुम्हाला सांगतो, जरा नीट ध्यान द्या, जरा ऐका. शिवलिंगाचं पूजन करत असताना मला माहिती आहे तुम्ही भोळ्यात, तुम्ही अज्ञानी या, अडाणी या, हे सगळं माहिती आहे. पण तरी सुद्धा मला असं म्हणायचंय की शिवलिंगावरती माणसं, महिला मंडळी नारळ कुशल पिंडीवरती ठेवून देतात. नारळ कुठे ठेवतात? श्रीफळ कुठं पिंडीवर ठेवत असतात का? त्याच्या मस्तकावर सगळं बोजा ठेवायचं का? साखर कुठं ठेवायची? फार मुंग्या लागल्या पाहिजे त्याला, नाही का? फक्त टाकून द्यायचं आपल्याला माहिती. असं नाही केलं. पूजन करत असताना व्यवस्थित केलं पाहिजे. जे काही अर्पण करायचंय आपल्याला ते त्याच्या पिंडीवरच अर्पण केल्यानंतर, त्याच्या लिंगावर, ते मस्तकावर अर्पण केल्यानंतर त्याला प्राप्त होत असं नाहीये. लक्षात आलं का? अहो, त्या आपण ती गंदगी नाही केली पाहिजे. लिंगाच्या शेजारी भावनेनी समर्पित केलं पाहिजे. हा, काही टाकायचं आपलं, काही टाकतात. आणि दही दूध केल्यानंतर स्वच्छ करण्याची आपल्याला जबाबदारी नाही आपल्याकडं, फक्त टाकून द्यायचं, निघून जायचं. मग महादेवन मुंग्या, मुंगळे पाय म्हणा तुझं तू आपलं, असं नाही झालं पाहिजे. आपण व्यवस्थित पूजा केली पाहिजे. अशा प्रकारे भावनेने पूजन करावं. नाथ महाराज म्हणतात सोपं आहे. किती सोपं आहे? एक बिल्वदळ, एक बिल्वदळ, चंदन, अक्षता, अक्षता नाही बरं का, अक्षता, एक बिल्वदळ, फक्त एक बिल्व पान, चंदन आणि
अक्षता. अक्षता म्हणजे न तुटलेला तांदूळ, तुटलेला नाही असा अक्षत असलेला तांदूळ, एक बिल्वदळ, चंदन, अक्षता. पूजन तत्वता सोपे बहु. अत्यंत सोपं पूजन आहे. आणि अशा प्रकारचं सोपं पूजन केल्यानंतर नाथ महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, असं जर तुम्ही पूजन केलं तर भगवान परमात्मा तुमची जी जी इच्छा मनात येईल ती इच्छा पूर्ण करतो. एका जनार्दनी पूजिता साचार. आणि पहिलं चरण, शिवरात्री व्रत करी यथाविधी. कळणाऱ्यासाठी फक्त सांगतो मी, सगळ्याला कळलं असं मला वाटत नाही, पण ज्यांना कळतं त्यांच्यासाठी सांगतो. शिवरात्री व्रत करी यथाविधी, एका जनार्दनी पूजिता साचार. साचार म्हणजे स आचार, आचारासह, सह आचार. लघवीला गेला, अपवित्र झाला, तसाच मंदिरात गेला, याला आचार म्हणतात का? स्वच्छता असावी, निर्मळ असावं, पवित्र असावं, आपल्याकडे पावित्र्य असावं. मंदिरही पवित्र प्रदान करणार आहे, मंदिराचं पावित्र्य आपल्याकडनं राखल्या जावं सगळ्या गोष्टीने. मग व्यसन असेल, व्यसन करून मंदिरात जाऊ नये. त्याला आपल्याला वाटतं त्याला दिसत नाही, आपल्याला कोण पाहतं. आचार, मला वाढवायचं नाही, आचार म्हणजे आचारासह. आचार आणि विधी, पहिला शब्द मी सांगितलं होतं विधी आणि आचार. एका जनार्दनी पूजिता साचार म्हणजे आचारासह जर पूजन केलं, म्हणजे विधीने जर व्रत केलं. पहिल्या चरणात विधी सांगितला आणि शेवटच्या चरणात आचार सांगितला, याला म्हणतात उपक्रम उपसंहार. आणि याचा अर्थ असा आहे, लगेच पुढे चालतो मी, माझा वेळ संपली. इच्छिले हरिहर पूर्ण करीतो. बघा शब्द, बघा नाथ महाराजांची. मग नाथ महाराज चुकलेत का? नाथ महाराज चुकीचं सांगतात का? नाही. इच्छिले हरिहर पूर्ण करीतो. करीतो म्हटलं, क्रियापदाने एकत्वाचा बोध होतो. क्रियापदाने करीतो या क्रियापदाने एकाचा बोध होतो. आणि अगोदर सांगत असताना हरिहर सांगतात. विढाला विढाला. तुमच्या लक्षात आलं? कलश हरी आणि हर, एक का दोन? हरी आणि हर किती? दोन. आता बरोबर आहे त्याचं. कलश मी तुला असं विचारतो, माझ्याकडे लक्ष दे. एका डोळ्याने 5 माणसं दिसतात, तर 2 डोळ्याने किती दिसतील? यस, टाळ्या वाजवा.
बरोबर सांगितलं त्याने. मला त्याचं कौतुक करायचंय, त्याला टेस्टरला येत होतो बरं का. एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करीती. पूर्ण करीतो, इच्छिले हरिहर पूर्ण करीतो म्हटलंय आणि हरिहर म्हटलंय. हरी आणि हर आणि पूर्ण करतो. आता ही इकडे दोन सांगताना इकडे म्हणते करतो, क्रियापद एकत्वाचा बोध करतो, करीतो. मग याचा अर्थ असा आहे, जाऊ दे आता विलंब झालाय, मला लक्षात आलंय, हरी आणि हर हे दोन नाही, एकच आहे. म्हणून करीतो म्हटलं, क्रियापदाने एकत्वाचा बोध केलेला आहे. म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शंकर, हरी आणि हर हे वेगळे नाही, हे एकच आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, ते तुमची जी जी इच्छा असेल ती पूर्ण करतात, पूर्ण करतो परमात्मा. फक्त तुम्ही शिवरात्रीचं व्रत विधीने करा. आणि आजची जी शिवरात्र आहे, ही शिवरात्र आपल्या सगळ्याकडनं व्रत घडावं, आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं, फल प्राप्त व्हावं, अशी प्रकारची भगवान सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचंय. त्याच्या अगोदर या ठिकाणी आपल्या कीर्तनामध्ये कलश नावाचा मुलगा आहे, उभा आहे. हा कलश बाळासाहेब पारखे, कुरणपूर, हल्ली मुक्काम देवगाव. याचा आपल्याला सगळ्यांना कौतुक करायचंय की तो त्याचा पहिला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आला. त्याच्यानंतर राज्यस्तरावर पहिला नंबर आला, ट्रॉफी मिळाली. त्याच्यानंतर आज राष्ट्रीय पातळीवरती मला काय सांगितलं कोण, मला ते कळलं नाही आज बी, काय ॲबॅकस, म्हणजे एक गणिताची पद्धत आहे. आणि त्या ॲबॅकस हो, हा जो आहे राष्ट्रीय पातळीवरती ॲबॅकस, याच्यामध्ये याचा पहिला नंबर आलेला आहे हैदराबादला. आणि आता तो नॅशनल पातळीवरती पहिला नंबर येऊन आता आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची निवड झालेली आहे. म्हणजे तो, त्याची टाळी वाजवा सगळ्यांनी आणि त्याचं कौतुक करू. तो दुसरीला आहे, फक्त कितवीला आहे, दुसरीला आहे. आणि त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर, तो दुबईला म्हणा किंवा कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची निवड झालेली आहे. म्हणून त्याचं आपल्याला अभिनंदन करायचं आहे. आणि सगळ्यांनी त्याचं काय काही आहे का, काही शाल वगैरे आहे का? हे बघा, आपल्यातला हा मुलगा आहे, हा आज आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जातो आहे. याचं कौतुक आपल्याला आहे. मी सहज त्याची फिरकी घेतली, तो असावध होता, सावध नव्हता तो. पण ती वेगवेगळी पद्धतीची आहे, गणिताची पद्धत वेगळी आहे. पण त्याची खूप मोठी प्रगती. आणि खऱ्या अर्थाने त्याच्या वडिलांनी पण उभा राहिलं पाहिजे, कारण की ही जी कर्तृत्व आहे, आई वडिलांचं खूप मोठं महत्वाचं योगदान असतं. त्याचं आपण या ठिकाणी हे श्रीराम जयरामचं उपरनन श्रीफळ देऊन स्वागत करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. पुंडलिक वरदा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय सिद्धेश्वराय ओम सिद्धेश्वराय 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 हर हर बोले नमः शिवाय रामेश्वराय